नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुकृपा मॅथ्स अकॅडमीमध्ये। आजपासून आपण इयत्ता 9 स्टँडर्ड 9चं गणित भाग 1 अल्जेब्रा 1चं आपण स्टार्ट करतोय। चॅप्टरचं नाव आहे पहा, दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स। याच्यामध्ये पहिली मेथड पाहतोय आपण, चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडविण्याची पद्धत। इंग्लिश मध्ये म्हणतात सॉल्व बाय द इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड। एकदम सोपं आहे। याच्यापूर्वी आपण 8वीच्या वर्गामध्ये एक चलाचा लोप करून इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते शिकलेले। आज आपण जो प्रॅक्टिस सेट 5.1 सुरू करतोय त्याच्यापूर्वी एलिमिनेशन मेथड आपण समजावून घेऊ, ज्याच्यामध्ये दोन चल जे असतात x किंवा y त्यापैकी एका चलाचा लोप करून समीकरणाची उकल काढायची। पाहूया आपण। एक्झाम्पल फर्स्ट आहे पहा, x plus y is equal to 14 and x minus y is equal to 2. This is the equation second. आता यामध्ये समीकरण 1 व 2 ची बेरीज करू। पहिले दिलेले इक्वेशन x अधिक y बरोबर 14 व x उणे y बरोबर 2। यामध्ये समीकरण 1 व 2 ची बेरीज करू। x अधिक y बरोबर 14 समीकरण क्रमांक 1, x उणे y बरोबर समीकरण क्रमांक 2। आता 1 व 2 ची बेरीज करायची। 1 आणि 2 ची बेरीज करायची म्हणल्यानंतर या ठिकाणी चिन्ह बदलणार नाही, परंतु 1 मधून 2 किंवा 2 मधून 1 जर आपल्याला समीकरण वजा करायचं असेल तर वजा करताना चिन्ह बदलते। अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल। या ठिकाणी बेरीज करायची असल्यामुळे चिन्ह बदलणार नाही। पाहूया मग, अधिक y उणे y कटले x 2x, आणि याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो। 2x बरोबर 14 आणि 2 16। x बरोबर 2 आणि x मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात असतं। 2 गुणिले तिकडे जाताना भागिले x बरोबर 16 भागिले 2। 2 चा पाढापाठ पाहिजे, 2 16। x बरोबर आले तुमचं 8। आता x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 यापैकी कोणत्याही समीकरणात टाकली तरी चालेल, आपल्याला y ची किंमत मिळून जाते। पाहूया मग, x बरोबर 8 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवूया आपण। पहा समीकरण 2 काय, x y बरोबर 2 हे समीकरण क्रमांक 2। जिथे x आहे तिथे आपण किंमत किती ठेवतोय 8, म्हणजे 8 वजा y बरोबर 2 8। आता अधिकची 2 इकडे घेऊया, उण्याची 2 उणे y तिकडे जाताना अधिकचे y, 8 मधून 2 गेले खरले 6, y बरोबर किती आला 6। मग तुमची उकल आली। उकल लिहिताना कंसामध्ये प्रथम x ची किंमत लिहायची, नंतर y ची किंमत लिहायची। x ची किंमत किती आली 8, y ची किंमत किती आहे 6। तर तुमचा उकल संच आला आहे 8, 6। हे झालं जस्ट एक सोपं एक्झाम्पल। आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 पाहूया। तत्पूर्वी अजून दुसरी मेथड आहे एक सबस्टिट्यूशन मेथड, ती पण शिकूया आपण। या चॅप्टरचं नाव जसं दोन चलातील एक रेषीय समीकरण आहे त्याला एक सामायिक समीकरण, इंग्लिश मध्ये त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं देखील म्हणतात। आता यामध्ये आपण पाहूया सबस्टिट्यूशन मेथड पण आहे आणि दुसरं एक असं आहे की चल समान नसताना कशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व करायचे तेही पाहू। दोन्ही मेथड पाहूया आपण। सगळ्यात पहिले आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहूया। सेकंड सबस्टिट्यूशन मेथड, ज्याला मराठीमध्ये म्हणतात एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे। जस्ट एक्झाम्पल, 8x plus 3y is equal to 11. This is equation 1 and second.
3x मायनस y इज इक्वल टू 2 हे दोन इक्वेशन दिलेले. याच्यामध्ये कोणत्याही एका चलाची किंमत आपल्याला दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची आणि त्याची व्हॅल्यू काढायची. कसं ते पहा. या ठिकाणी इझी इक्वेशन हे छोटस आहे पहा. 3x मायनस y इज इक्वल टू 2. यामध्ये 3x प्लस 2 इकडे येताना मायनस 2 मायनस y तिकडे जाताना प्लस y. या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळाली y इज इक्वल टू 3x मायनस 2. y इज इक्वल टू 3x मायनस 2 ही किंमत आपण इक्वेशन क्रमांक 2 मध्ये ठेवू शकतो, 1 मध्ये देखील ठेवू शकतो. मग पाहूया y बरोबर 3x मायनस 2 ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. y बरोबर 3x मायनस 2 ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवू. पहा, 1 चं समीकरण दिलेलं आहे आपल्याला 8x प्लस 3y इज इक्वल टू 11. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी किंमत ठेवतोय आपण 3x मायनस 2 इज इक्वल टू 11. 8x 3 न आता या ब्रॅकेट मध्ये 3 मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. 3 न 3 ला मल्टिप्लाय करा. 3 3 9x 3 दोन्ही 6 बरोबर 11. पुढच्या स्टेप मध्ये 8 प्लस 8x प्लस 9x इज इक्वल टू 17x मायनस 6 तिकडे जाताना प्लस 6 17x इज इक्वल टू 70. देन x आणि 17 याच्यामध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं असतं. x इज इक्वल टू 17 गुणिले तिकडे जाताना भागिले 17 भागिले 17 17 17 कटले किती आलं 1. आता x बरोबर ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 2 मध्ये ठेवायची म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी x आहे तिथं व्हॅल्यू आपण किती ठेवतो 1. 3x मायनस 2 इज इक्वल टू y. मग 3 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2 इज इक्वल टू y. 3 1 3 3 मायनस 2 इज इक्वल टू y. 3 मायनस 2 1 y इज इक्वल टू 1. सो या ठिकाणी x ची किंमत आहे 1 y ची देखील 1. लिहिताना पहिले x ची किंमत लिहायची नंतर y ची किंमत लिहायची. याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. जी पहिली मेथड पाहिली एलिमिनेशन मेथड चलाचा लोप करून, दुसरी पाहिली सबस्टिट्यूशन मेथड ज्यामध्ये एका चलाची किंमत आपल्याला दुसऱ्या समीकरणाच्या चलामध्ये ठेवून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू आपण काढायची. आता स्टेप क्रमांक 5.1 पाहू आपण सराव संच. सराव संचामध्ये पहिला एक्झाम्पल आहे पहा. x प्लस y इज इक्वल टू 4 कॉमा 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड किंवा एलिमिनेशन मेथड दोन्ही मेथड पैकी कोणत्याही मेथडने आपण ती एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतो. आपण दोन्ही मेथड पाहूया. सगळ्यात पहिले आपण एलिमिनेशन मेथड पाहूया. या ठिकाणी x प्लस y इज इक्वल टू 4 हे झालं समीकरण क्रमांक 1. 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 हे झालं समीकरण क्रमांक 2. आता यामध्ये आपल्याला इथे x प्लस y बरोबर 4 2x मायनस 5y बरोबर 1. मग या ठिकाणी इथं 2x येण्यासाठी आपल्याला समीकरण 1 ला आपल्याला 2 न गुणावं लागेल. म्हणून समीकरण क्रमांक 1 ला 2 ने गुणू. मग पहा 2 न जर गुणलं समीकरण क्रमांक 1 ला किती येतं 2 इन ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 4. दोन्ही बाजूला आपल्याला 2 न गुणायचंय म्हणजे 2x प्लस 2y इज इक्वल टू 2 4 दा 8 हे झालं इक्वेशन क्रमांक 3. आता 2x अधिक 2y बरोबर 8 हे झालं समीकरण क्रमांक 3. आता इथं 2x आहे इथं 2x आहे. या x चा जर आपल्याला लोप करायचा असेल तर 3 मधून 2 म्हणजे समीकरण क्रमांक 3 मधून समीकरण क्रमांक 2 आपल्याला मायनस करायचं.
करायचंय. कसं ते पाहून इथं लिहायचंय समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 2 वजा करू 2x अधिक 2y बरोबर 8 हे समीकरण क्रमांक 3. याच्यातून 2 वजा करायचे आपल्याला 2x वजा 5y बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 2. आता मी तुम्हाला पहिले म्हणल्याप्रमाणे 3 मधून 2 वजा करायचे. ज्या ठिकाणी वजाबाकी येणार 100% तिथं चिन्ह बदलणार. म्हणजे अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक. ते कोणतं ते पाहू. तर समीकरण 3 मधून 2 वजा करतोय तर जे वजा करायचे इक्वेशन त्याचे चिन्ह बदलले. इथं अधिक येते इथं उणे, इथं उणे येते इथं अधिक, इथं अधिक येते इथं उणे. प्लस 2x minus 2x gets cancelled. 2y plus 5y 7y and 8 minus 1 is equal to 7. In next step 7y बरोबर 7 हे 7 गुणिले इकडे 3 भागिले y बरोबर 7 भागिले 7 7 7 करते y बरोबर किती आलं 1. y बरोबर 1 ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवली तर ती किंमत निघून जाईल. तर समीकरण 1 मध्ये ठेवू y बरोबर 1 ही किंमत समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवूया x अधिक y बरोबर 4. ज्या ठिकाणी y आहे तिथे किंमत 1 ठेवूया आपण. x plus 1 is equal to 4. x plus 1 तिकडे जाताना -1 4 minus 1 is equal to 3. तुमची उकल आलेली आहे. प्रथम x ची किंमत लिहायची 3 आणि नंतर y ची किंमत लिहायची 1. उकल 3, 1. खूप सोपी मेथड आहे. या पद्धतीने जर एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलं तर काही अडचण येणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला x किंवा y दोन्हीपैकी एक चल सम करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी दुसऱ्या समीकरणातल्या चलाच्या सहगुणकाने त्याला गुणायचे. ते दोन्हीही सेम आल्यानंतर तिसऱ्यामधून दुसरं वजा करायचे आणि चलाचा लोप करून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो, पहा एकदम सोपं आहे. 2x अधिक y बरोबर 5 वामा